आम्ही राजमाता जिजाबाई भोसले माध्यमिक विद्यालय नेरी विद्यालयात शिकत असून आम्ही बायोगॅस आणि इलेक्ट्रिक निर्मिती प्रोजेक्ट तयार केले असून ग्रामीण भागात जनावरांचे मलमूत्र विस्टोरियम मटेरियल यांचा वापर करून इंधन निर्मिती व इलेक्ट्रिक निर्मितीचा प्रयोग साकारले आहे। यामुळे आपल्या देशाच्या विद्युत व इंधन बचत होऊन शेतीसाठी उपयुक्त असे कंपोस्ट खत मिळते। यामुळे शेतीचे उत्पन्नही वाढते, विजेची व इंधनाची बचत होते, तसेच शेतीसाठी उपयुक्त सेंद्रिय खत मिळते व शेतीचे उत्पन्न सुद्धा वाढते। वायू प्रदूषण होत नाही। प्रक्रिया आणि वापर बायोगॅस निर्मितीचे टप्पे व एक हायड्रोसिलीय या पद्धतीने सेंद्रिय पदार्थांचा तसेच किंवा बायोगतीय प्रथिने सूक्ष्मजीवाद्वारे साध्य साकार आणि आयोडीन डायऑक्साईडमध्ये रूपांतर होतात। 2. आम्लीयकरण या टप्प्यावर तयार झालेले साखर आणि जमीन अमिनो ॲडिशन जीवाणूमार्फत फॅटी अल्कोहोल आणि इतर आम्लमध्ये रूपांतर होतं। 3. ॲसिड आम्ल निर्मिती या टप्प्यात मागील टप्प्यात झालेल्या आम्लाचे आणि अल्कोहोलचे रूपांतर ॲसिड आम्ल हायड्रोजन आणि कार्बन हायड्रॉक्साईडमध्ये होते। 4. मिथेन निर्मिती या अंतरटप्प्या आणि यात मिथेन नावाचे जीवाणू ॲसिडिक आम्ल हायड्रोजन आणि कार्बन डायऑक्साईड वापर मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड तयार करतात। प्रक्रिया बायोगॅस संयंत्रामध्ये शेण, शेतीत कचरा, अन्न कचरा यासारखे सेंद्रिय पदार्थ टाकले जातात। हवा, विहिरीत वातावरण हे संयंत्र हवा बंद असल्याने आत ऑक्सिजन नसतो, त्यामुळे जीवाणू सेंद्रिय पदार्थाचे विघटन करू शकतात। उपयोग तयार झालेल्या बायोगॅस स्वयंपाकासाठी किंवा इतर ऊर्जा निर्मितीसाठी वापरला जातो। बायोगॅस निर्मितीनंतर शिल्लक राहिलेले गाळ उत्तम दर्जाचे सेंद्रिय खत म्हणून वापरला जातो। बायोगॅस प्रकल्पामुळे ग्रामीण भागात सहज उपलब्ध होणारे शेणखत, जनावरांचे मलमूत्र, ओला कचरा यांचा उपयोग करून घरासाठी इंधन निर्मिती व इलेक्ट्रिक निर्मिती होते व शेतीसाठी उपयुक्त खत मिळते। बायोगॅस प्रकल्पामध्ये ग्रामीण भागात सहज उपलब्ध होणारे शेणखत, जनावरांचे मलमूत्र आणि ओला कचरा यांचा उपयोग करून घरासाठी घटित निर्मिती व इलेक्ट्रिक निर्मिती होते व शेतीसाठी उपयुक्त खत मिळते। सदर प्रयोग निर्मितीसाठी आम्हाला आमचे विज्ञान शिक्षक श्री गैलोत सर यांनी अमोलाने मार्गदर्शन केले। नमस्कार।